बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कवढा या गावामध्ये सांडपाण्याचं नियोजन नसल्याने नाल्याचे पाणी रस्त्यावर तुंबून मोठमोठी गटारे साचली आहेत, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरही घाणीचे साम्राज्य पसरल्याने 14 एप्रिल जयंतीपूर्वी याची विल्हेवाट ग्रामपंचायतने करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे। मात्र गावातील ग्रामपंचायत सदस्य हे विकास कामाला सहकार्य करत नसल्याने लोकनियुक्त सरपंचाला अक्षरशः गहिवरून आले आहे। विकास कामाला अडथळा निर्माण होत असल्याचेही सरपंच रवींद्र दाडिंबकर यांनी म्हटले आहे। हे बोलत असताना त्यांना अक्षरशः रडू कोसळले। या दलित वस्तीवर आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर हा अन्याय होत आहे असा सूर जनतेतून निघत आहे। याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे। कवळा गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ व दलित वस्तीत संपूर्ण गावाचं जे घाणपाणी आहे ते काही विकृत माणसांनी व राजकारण्यांनी त्याला पाठीशी घालून हे दलित वस्ती सोडण्यात आलेलं आहे। तरी या घाणपाण्यामुळे आमच्या लहान लहान लेकरांचे आरोग्य धोक्यात आहे। बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होत आहे। हे विषय गंभीर आहेत। याच्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये व समाजाच्या भावना दुखवू नये, यामुळे याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा। आमच्या गावामध्ये कवढा या ठिकाणी महामानवाच्या प्रतिमे ज्या ठिकाणी आहे ते तिथे सर्व गावातील एका ठिकाणी पाणी आणलेलं आहे। याच्या अगोदर सरपंचांनी काही वक्तव्य केलेलं आहे। ज्या गावातलं सगळं टोटल पाणी त्या दलित वस्तीमध्ये आणलेलं आहे। ह्या ठिकाणी आवर्जून मी एवढं सांगू इच्छितो, ह्या ठिकाणी फक्त महाराष्ट्रामध्ये यूपी बिहार घडण्याचा प्रयत्न चालू आहे। हे स्पेशलिस्ट फक्त जाती दंगल कशी घडून येईल याच्यामध्ये कसं काय, तरी पण आम्ही आमच्या बौद्ध अनुयायाचा अनुषंगाने आम्ही कुठलेही असे घडू देत नाही। पण आमचं एक एवढंच म्हणणं आहे, आम्हाला त्वरित न्याय देण्यात यावा। आम्ही 2 वर्षापासून ह्या विषयावर आम्ही तहसीलदार असेल कलेक्टर असेल सर्वांना आम्ही भेटी घेतल्यात। आम्ही सगळ्या लिखित निवेदन दिलेलं आहे। आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की ह्या यूपीला महाराष्ट्राला यूपी बिहार बनवू नये। विशेषतः म्हणजे आमच्या गावापासून सुरुवात होत आहे, हे आम्हाला याची अपेक्षा अशी आहे की आम्हाला ह्या गोष्टीपर्यंत जाऊ देऊ नका। आम्हाला जेवढा न्याय लवकर देता येईल तेवढा आम्हाला न्याय देण्यात यावा, एवढी आम्ही अपेक्षा बाळगतो। बाबासाहेबांचा पुतळा तिथं असल्यामुळे आम्हाला समाजाचा कार्यकर्ते म्हणून आम्हाला तिथं राहावं लागतंय। पण पूर्वीच 50 वर्षाच्या अगोदर म्हणजे पानझाडे सर्व तिथं ग्रामशोक तळीपासून मला ग्रामपंचायत मध्ये मी जाते तेव्हा तळीपासून पाणी बंद गावच्या रोडच्या खालून एक अतिक्रमची जागा आहे, तिथून नालीत पाणी जात होतं। पण त्यानं पूर्वीच फक्त आता हे 2 वर्ष झाले इलेक्शन झाल्यापासून त्यानं बंद्या गावाचं सांडपाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आणि त्या गल्लीने टाकणं लावलं। आम्हाला जगणं बी मुश्किल झालं की समाजात वापरणं बी मुश्किल झालं की बाबासाहेबांच्या दर्शनाला जाणं बी मुश्किल झालं। आमच्या कवळा गावची समस्या अशी आहे, 2 वर्षापासून गावाचं पूर्ण सांडपाणी दलित वस्तीत आणण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे। बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ पूर्ण घाण येऊन साचती, यावर कोणीही ध्यान देत नाही। आम्ही 2 वर्ष झाले झटू राहिलो, आम्ही तक्रारी केल्या, आमचं कोणीही कानावर घेतलं नाही। तिथं एवढी घाण येते, आमचे छोटे छोटे लहान मुलं, आमचं सगळं आरोग्य धोक्यात आहे आणि आमचं तिथं जगणं सुद्धा मुश्किल झालंय। सावरखेड कवळा चिखली तालुका जिल्हा बुलढाणा या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ एकदम घाणीचे साम्राज्य सांडपाणी आणि गटार जाणून बुजून त्या ठिकाणी सोडलं गेलेलं आहे। तो पूर्णाकृती पुतळा हा दलित वस्तीमध्ये आहे। या हेतू पुरस्पर त्या ठिकाणी सांडपाणी आणि त्या ठिकाणची जागाही दूषित केलेली आहे। त्या ठिकाणी माणसं राहतात की जनावर राहतात हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। वारंवार तक्रारी देऊन ग्रामसेवकाला, बीडीओला, तहसीलदारांना 2 वर्षापासून हे आमचे सगळे समाज बांधव तो लढा लढत आहे, तरी सुद्धा याची दखल कोणी घेतली नाही। संबंधित अधिकारी जे कोणी असतील ते त्यांचं किती जणांचं रॅकेट आहे हे सुद्धा समोर आलं पाहिजेत। अरे आमची मतं तुम्हाला चालतात, कुठे आमदार कुठे खासदार अद्यापही कोणीच त्या ठिकाणी भेटी दिली नाही। आम्ही सुद्धा स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली। आम्ही तडफडून मेल्यावर तुम्ही न्याय देणार आहे का आम्हाला? समाजाच्या भावना या तीव्र झालेल्या आहेत। तात्काळ जर त्या ठिकाणी तुम्ही न्याय दिला नाही तर ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही ना आम्ही राज्यव्यापी लढा दिल्याशिवाय राहणार नाही। गाव माझा न्यूज करिता किरण शेजोळ, बुलढाणा।